स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं। मी अप्पा पवार। तर पाणी आलं कॅनेलला पाणी आलं। मोटर चालू केली होती। तर मोटर चालू केल्यावर कारण कॅनेलला पाणी आलं म्हणून लोड भरपूर झाला, डीपीवर लोड झाला भरपूर। त्यामुळे काय झालं झाली ना पंचायत। मग आता आमची पाणी लावलं तर जेवायला गेलो तुम्ही, जेवण करून आल्यावर बघा म्हणलं आता तर लाईटच गेली। लोड आला डीपीवर, पाणी लावलं तर एक 10 जणाला 10 बारावर पाणी लावलं आणि म्हणलं जेवण करून यायचं, परत बघू म्हणलं पाण्याचं। तर आज तर आली आपल्याकडे पाळीनं, आजच आई घातलं बघा घोटाळासारखं। टिकून लेट म्हणजे नाही का, डीपीवर आला लोड त्यामुळे असं झालं बरं का, झाला घोटाळा समजा। अरे चालू झाली आली वाटतं, लेट गेली ती वाटतं। वा 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 वा, देवानगरानं ऐकलं बघा। मला वाटलं लाईटच गेली आहे की। तर मित्रांनो आली चालू होऊन मोटर, बरं झालं। आता कॅनेलला जावं लागलं असतं मला बरं का। देव बऱ्यावर आपला। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो नियोजन कसं आहे आपलं, खत नियोजन। हा तर ह्याच्यामध्ये पोटॅश 24 आणि युरिया मिक्स आहे। तर पोटॅश 10 डबे, युरिया 20 डबे आणि 24 10 डबे हे मिक्सिंग करून एका सरीला 2 डबे टाकायचे, एका सरीला 2 डबे, असं आमचं खत नियोजन असतं बरं का। तो डबा टाकलेला पण आहे 2 डबे, ते अजून इकडं पण नाही आहे। प्रत्येकाला 2 डबे टाकत आम्ही इथून सुरुवात केली इथपर्यंत। आता इथनं पुढे अजून परत 2 डबे, प्रत्येकाला 2 डबे टाकत जायचं। अशानं काय होतं तर हेच खत लागू होतं त्या ऊसाला, थोडं टाकलेला। तर मोटर चालू झाली होती आता, काय झालं बघूया बरं। दाबायचं राहिला ऊस, अजून आली होती मोटर चालू होऊन। अरे बाबा मित्रांनो गेल चालू होऊन गेली त्याच्या घोटाळा झाली वांदी आमची। ऊस दाबायचा राहिलाय, काम लय आहे तर पर काय। वांगी एवढी वाढली ना भरपूर। झालं इकडे भिजवून, परत आता डबल भिजवा, कॅनेलला पाणी आलंय। ते खालचं दांडका आणायचे जाऊन आता, बांबू ऊस दाबण्यासाठी। लाकूड आहे आपल्याकडे एक, त्याच्यानं दाबता येते ऊस। चला म्हणलं आणावं, दाबून घेऊ म्हणलं ऊस। आता भिजला आहे त्यामुळे काय अडचण नाही। वांगे तोडणं होईना, वांग्याला बाजार आहे बघा। वांगी लागली चांगली बरे की बाजार आहे, पण तोडलेला काय कळलं पाणी आले। आणि इकडे सध्या काम एक बरं झालं, त्यामुळे का समधी काम एक वर हे दाबलेलं आहे, दाबायचं राहिलं आहे अजून। ऊस दाबावं लागणार आहे, नंतर खाली पडलं ना लय आवड होतं। पाणी पिऊन यावं एक बार म्हणलं। मोटर चालू झाली का, जाऊ दे।
हे हाय दाबलेला, खालचं दाबायचं राहिलं आहे, वरचा राहिला आहे द्या. तर बघा मित्रांनो, तसं जर आपण खत टाकला 2 डबे युरिया, 1 डबा पोटॅश, 24 एक डबा, तर एरियाचं कसं खत नियोजन म्हणजे एक नंबर. म्हणजे खत लागू होतो ऊसाला, पण एक वेळा टाकून काय उपयोग नाही, थोडं थोडं टाकत गेलं तरीच लागू होतो खत चांगला. त्यामुळे सांगतोय मी, तर टाकतो तसंच, तुम्ही सुद्धा तसंच टाका. हीच आपली विनंती आहे तुम्हाला.